तर इथं मेन म्हणजे काय आहे की ट्रॅफिकच्या समस्येमुळं लोक हैराण झाली. मेन म्हणजे पहिले फातिमानगरच्या चौकातला हा जो टर्न आहे तो बंद झाल्यामुळं कोणत्याही नगरसेवकांनी सगळ्यांनी आश्वासनं दिली, आंदोलनं केली, कुणालाही यश आलं नाही. प्रभाग क्रमांक हे वानवडी साळुंकी विहार हा प्रभाग आहे. तर 18मध्ये प्रभाग क्रमांक 18 सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे, जी कोणत्याही नगरसेवकाला सॉल्व करता आलेली नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आत्ताच्या घडीची आहे. तर इथं मेन म्हणजे काय आहे की ट्रॅफिकच्या समस्येमुळं लोक हैराण झाली. मेन म्हणजे पहिले फातिमानगरच्या चौकातला हा जो टर्न आहे तो बंद झाल्यामुळं कोणत्याही नगरसेवकांनी सगळ्यांनी आश्वासनं दिली, आंदोलनं केली, कुणालाही यश आलं नाही आणि ते क्लिअर पण केलं नाही. त्यामुळं आज खूप मोठा त्रास हा नागरिकांना होतो. याआधी कोण तुमचे नगरसेवक होते आधी? इथं प्रशांत जगताप म्हणून होते आणि त्यांच्या आई पण होत्या, म्हणजे 2 राष्ट्रवादीचे होते आणि 2 BJPचे नगरसेवक होते. त्यात तुम्ही ट्रॅफिकच्या समस्येविषयी बोलत होता, तर तुमची म्हणजे काय भावना आहे त्या नगरसेवकांविषयी? भावना त्यांच्याकडनं कामं झाली? नाही झालीच नाही ना. कारण की आज पण ती समस्या आहे ती आहे. तुम्ही जर ट्रॅफिकचा टायमिंगमध्ये बघता तर इथनं 5-5 किलोमीटर ही लाईन लागलेली असते. इथले सामाजिक कार्यकर्ते उतरून रोड क्लिअर करावा लागतो, इतकी विचित्र कंडिशन आहे. त्यामुळं तो आहेच. बाकीच्या समस्या तुमच्या काय मागण्या असतील, जो कोणी तुमचा नगरसेवक म्हणून निवडून येईल त्याच्याकडून काय अपेक्षा असतील? बघा, कॉर्पोरेशनकडनं ज्या मेन अपेक्षा काय असतात, रस्ता, ड्रेनेज लाईन, पाणी आणि ट्रॅफिकची त्याच आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा धरतो आहे. कारण की ज्या अर्थाने भरमसाठ तो हे घेत आहेत, टॅक्स घेत आहेत, तर त्यानुसार जर आपल्याकडला सुविधा नसतील भेटत तर त्याचा आज पुणे महानगरपालिका छोटी राहिली नाही, सगळ्यात मोठी महानगरपालिका झालेली आहे. तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या पण बघितलं तर खूप मोठी, म्हणजे टॅक्स संकलनमधली खूप मोठी महानगरपालिका झालेली आहे. मग तुम्ही त्याप्रमाणे सुविधा पण द्यायला पाहिजे ना. आज जर आपले ह्याच्यात जर बघितलं तर फॉरेनच्या एक छोट्या कंट्रीजची बजेट आपल्या महानगरपालिकेचे झालेले आहेत, तरी त्या सुविधा तशा येत नाही आहेत. तसंच आपल्या इथं हॉस्पिटलचा पण मोठा प्रश्न आहे.